भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। केवळ लोकांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली आहे। भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करत आहे त्याच पद्धतीने कुठेतरी दुसरीकडील कडवी बाजू जी आहे रायटिस्ट जे आहेत तेही करतात आहे। त्यामुळे एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। कोणी भगव्याच्या अनुषंगानं बोलतंय, कोणी हिरव्याच्या अनुषंगानं बोलतंय। हे संपूर्णतः यांचा हेतू जो आहे ना यांचं हिरव्या रंगावर प्रेम आहे ना यांना भगव्या रंगावर प्रेम आहे। ना हिरव्याचा अर्थ सुबत्तेचा अर्थ यांना माहिती आहे ना भगव्याचा त्यागाचा अर्थ यांना माहिती आहे। यांना केवळ लोकांची माथी भडकवणं एवढं त्यांचं काम आहे आणि ते करण्याकरता असे बेताल वक्तव्य करतात। हिरवा रंग कुणाच्या मालकीचा नाही। महाराष्ट्रात याआधी हरित क्रांती झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात हिरवा आहेच असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर भगवा हे स्वराज्याचं प्रतीक असल्याचंही त्यांनी सांगितलंय। भगवा फडकावू याचा अर्थ शिवरायांचा विचार सर्वत्र पसरवू असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे। त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय त्याच्याशी आम्ही सहमत नाही। तुमच्या विचाराशी तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही। आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू। हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे। तर भारत हा विविध रंगांनी सजलेला आहे। देशाला रंगांमध्ये वाटण्यापेक्षा विकासाबाबत बोलणं गरजेचं आहे। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांनी जलील यांना हा टोला लगावलाय। राजनेताओं को महाराष्ट्र और देश को रंगों में बांटने से बेहतर महाराष्ट्र की विकास के बारे में, देश के विकास के बारे में ज्यादा बात करनी चाहिए। हमारा देश, हमारा राज्य अनेक रंगों से बना हुआ है। आज रिपब्लिक डे है, हमारे झंडे में ऑरेंज भी है, ग्रीन भी है, व्हाइट भी है, ब्लू भी है। हमारा पूरा देश अनेक रंगों से बना हुआ है और आगे भी बढ़ेगा। तो मुझे लगता है कि कोई भी मजहब या कोई भी कास्ट को, कोई भी रिलीजन को कोई भी कलर से नहीं जोड़ा जाना चाहिए और रंग बिरंगी देश है और रंग बिरंगों के साथ ही हमारा देश का नाम रोशन रहेगा। दुर्दैवी असंच मी म्हणेन, शेवटी आपला देश, आपलं राज्य संविधानाच्या आधारे त्या ठिकाणी चालत असतं आणि त्याच्यामुळे कुठली धर्मांध शक्ती या देशाच्या भविष्याच्या वाटचालीला ही कधी पूरक ठरत नसते। आपल्या कोणाच्याही वक्तव्याने कोणाची मन दुखावली जाणार नाहीत आणि दीर्घकाळ सामाजिक ऐक्य कसं राहील हे भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक ठरतं। त्या दृष्टिकोनातच आपली वक्तव्य असावीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।